नमस्कार. TH नेटवर्कच्या नवीन व्हिडिओमध्ये मी त्रिविक्रम हिरलेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण भूत बंगलाचा ट्रेलर रिएक्शन करणार आहोत. चला तर मग ट्रेलरला सुरुवात करूया. वधूसुर गया नहीं है और शक्तिशाली हो गया है। इसका अर्थ यह है कि उसे कोई पुनर्जीवित करने का प्रयास कर रहा है और इस फलादेश से बच निकलना नामुमकिन है। इतना बड़ा महल छोड़ के जाऊं? पागल नहीं हूं मैं। लौट जाओ और मेरे कपड़े लेके आओ, और उसके बाद क्या? यहाँ पे तो कितनी इंटरेस्टिंग स्टोरीज हैं। टेम्पल्स की, भूतों की, काला जादू। काला भूत, गोरा भूत, लंबा भूत, छोटा भूत आया। नाम बताओ। सुंदर। हैं? सुंदर? किसने रखा ये नाम? बाबूजी ने। अंधे थे क्या? ये बड़ा अजीब सा घर है। आधी रात को पियानो बजते रहता है, मैं बजा। लोग चिल्लाते रहते हैं, मैं चिल्ला- यहाँ पिछवाड़ा जल जाता है। कल रात को मुझे भी लगा कि कोई मेरे कमरे का दरवाजा खोल रहा था। तुम्हें डर लगे तुम मेरे कमरे में सो जाना। इसने क्या मुझे मंदिर का घंटा समझ ही रखा है? जब भी आता है बजा के चला जाता है। चूम लो पहले मुझे। भूत फिर महल के पीछे वाले जंगल में आते हैं, इसलिए उस जंगल को पिशाच वन कहते हैं। पेशाब? पेशाब नहीं, पिशाच। शादी यहीं करेंगे, इट इज कंफर्म। मंगलपुर में कोई शादी नहीं करता। वधूसुर आएगा चमगादड़ों की सेना के साथ, लोगों को मार देगा। इसलिए यहाँ कोई नहीं रुकता सिवाय भूतों के। टाइम क्या हुआ है भैया? बेटा बहुत टाइम खराब चल रहा है, जा नहीं तो पेल दूंगा, जाए भी। ये क्या नाटक चल रहा है? बहन डर गई, बहन डर गई, बहन डर गई। भूत का क्या करोगे? भूत का क्या करोगे? अरे भूत की बात। काय बोलणार ट्रेलर विषयी? आता मला तर अजिबात हसू नाही आलं, कारण की असे काही ट्रेलर मध्ये पंचलाईन्स नाही आहेत किंवा जोक काही क्रॅक नाही झालेले आहेत किंवा असं सिच्युएशनल कॉमेडी मला काही दिसली नाही याच्यात. काही काही आहेत, ग्लिम्सेस आहेत, मी नाही म्हणणार नाही असं की काही नाही आहेत. म्हणजे ते आता अक्षय कुमार तांब्या फेकून मारतो, तो परेश रावल, तो कोणाला मारतो आणि तो चुकून परेश रावलला लागतो. म्हणजे जे टिपिकल प्रियदर्शन सरांच्या स्टाईलची जी कॉमेडी असते तशी बघायला मिळते आपल्याला. आणि असे बरेचसे आहेत ग्लिम्स छोटे छोटे की बहन डर गई हे जुन्या चित्रपटातलं, म्हणजे भागमभाग मधलं आहे. मग मैं क्या मंदिर का घंटा हूँ हे हंगामा मधलं आहे, राजपाल यादवचा कॅरेक्टर जे म्हणतं. सो हे असे जुने त्यांनी हे आणलेले आहेत, त्याच्यात मोमेंट्स आणलेले आहेत की बा ते हसवतील. पण त्या व्यतिरिक्त कसं असतं माहितीये का की सिच्युएशन अशी असायला पाहिजे तिथे की तो जो आपला कॅरेक्टर आहे ते अडकलं ना त्याच्यात, की त्याला अडकलेलं बघून आपल्याला मजा येते. म्हणजे अगदी बेसिक हा कॉमेडीचा रूल आहे असं असं मला माझ्या माहितीप्रमाणे. सो ते ट्रेलर मध्ये कुठे दिसलं नाही, आणि कदाचित ते दिसलं नाही ते एक प्रकारे चांगलंच आहे. कारण की ते कसं असतं ना, त्याचा एक असा मुवमेंट तयार करावा लागतो, एक सीन पूर्ण तयार करावा लागतो. एक सीन सुरू होतो, ती सिच्युएशन सुरू होते, त्यात तो कॅरेक्टर अडकतं आणि मग आजूबाजूचे सर्कमस्टन्सेस घडतात आणि ते आपल्याला नकळत फनी वाटायला लागतात. ऑटोमॅटिकच आहे, ते नॅचरल आहे.
सो असं हे बघायला मजा येईल थिएटरमध्ये. ट्रेलरमध्ये काही दिसलं नाही आपल्याला, पण ठीक आहे एक प्रकारे. आणि गोष्टीचा अंदाज लावायचा झाला तर असं वाटतंय की मिथिला पालकरचं लग्न होणार आहे आणि ती सांगते अक्षय कुमारला की मला अशा हवेलीमध्ये लग्न करायचंय. तर अक्षय कुमार आय थिंक कोणी वेडिंग प्लॅनर आहे असं दिसतंय एकंदर ट्रेलर बघून. सो तो ती हवेली बघतो आणि सांगतो की ही हवेली मला आवडली, पण मग तिथे जो असतो त्या हवेलीचा केअरटेकर, आय थिंक असरानी जी असतील किंवा परेश रावल असतील, तर ते सांगतात की हे वधूसूर नावाचा एक राक्षस आहे. तर तो तो लग्न होऊ देत नाही. वधूसूर म्हणजे वधू प्लस असुर. तर तो लग्न होऊ देत नाही असं काहीतरी ते म्हणतात आणि त्याच्यात आधीच्या सीन मध्ये दाखवलं की कोणीतरी त्याला बोलवतंय. सो तो एक आता सस्पेन्स पॉइंट आहे की कोण बोलवत आहे, यांच्याच पैकी कोणीतरी असणार आहे. सो असं सगळं हे मिक्सचर आहे आणि अशी ही गोष्ट आहे एक, असं एकंदर ट्रेलर बघून कळतंय. ठीक आहे, ट्रेलर मध्ये काही फनी सीन नसतील, पण एकंदर ट्रीटमेंट बघता किंवा जी सिच्युएशन बघता काहीतरी आपल्याला चांगलं बघायला मिळेल. म्हणजे जुन्या स्टाईलचे जे प्रियदर्शनचे फिल्म्स होत्या त्या टाईपचं काहीतरी आपल्याला बघायला मिळेल असं मला वाटतंय वरकरणी बघता. शिवाय या ट्रेलरचं म्युझिक चांगलं वाटलं मला. पण काय आहे ना की रॉनेस नाही दिसत आहे, अजिबात नाही दिसत आहे. म्हणजे तुम्ही आता फॉर एक्झाम्पल भूल भुलैया बघा, त्याच्यात कसं होतं की सगळ्यांचे असे थकलेले चेहरे दिसायचे, जरा असा एक लाईव्हनेस वाटायचा, म्हणजे अलाइव्हनेस वाटायचा. याच्यात काय सगळ्यांच्या चेहऱ्यावर चांगला मेकअप लावलेला आहे, ग्लोरी, चांगले चेहरे अगदी हे दिसत आहेत, काय म्हणतात त्याला, चमकदार दिसत आहेत सगळ्यांचे चेहरे. सो कुठेतरी ना ते असं बघताना अनरिअल वाटतं आपल्याला, खरं नाही वाटत. पण ठीक आहे, आता काळानुसार ती सगळी गरज असते. प्लस एक अजून लोक ना हे ट्रेलर बघून म्हणतायत की नीरज वोरा सर जे आहेत, जे प्रियदर्शन यांचे जुने हे होते, असोसिएट होते, ते लिखाण करायचे, स्क्रीन प्ले आणि गोष्टी लिहायचे, सो ते मिसिंग आहे याच्यात. तर मला असं सांगायचं की असं काही नसतं. डिरेक्टरचा जो एक अप्रोच असतो काही बनवण्याचा, सो ती त्याची स्टाईल असते आणि त्या स्टाईलने ती मजा येते. ते असतंच म्हणा, रायटरचं क्रेडिट असतंच, मी त्याला नाही म्हणतच नाही, रायटर हा महत्वाचाच असतो. पण आता भागमभाग झाली किंवा भागमभाग पेक्षा दे दनादन झाली, तर त्याचे रायटर नीरज सर नव्हते, त्याचे वेगळे रायटर्स होते. मला आता माहित नाही कोण आहे त्याचे रायटर्स, पण तरी ती फिल्म खूप फनी होती. सो हे म्हणणं खूप चुकीचं होईल. आपण डिरेक्टरवर आपण विश्वास ठेवायला हवा असं मला वाटतं. माझं हे एवढंच म्हणणं आहे. मी काही असं हे नाही करत आहे, म्हणजे ते होते तरच तर त्यांचं चांगलं होतं असं हे वाक्य चुकीचं आहे असं मला फक्त वाटतं. सो एकंदर तर छान वाटलं ट्रेलर मला. तर बघू फिल्म आली की कशी फिल्म. तुम्हाला ही रिॲक्शन कशी वाटली हे प्लीज कमेंट मध्ये सांगा. माझं काही चुकलं असेल तर तेही प्लीज सांगा. TH नेटवर्कला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.